साधारण 2000च्या दशकाची सुरुवात. नात्यांचे नियम पूर्णपणे बदलत होते. आणि बरोबर त्याच वेळी एक असं पुस्तक समोर आलं ज्याने अनेकांच्या विचारांना एक वेगळीच दिशा दिली. आज आपण त्याच डेटिंग व्हिजिटच्या रहस्यमय दुनियेत जरा डोकावून पाहणार आहोत. हे बघा, हेच ते पुस्तक द डेटिंग विझर्ड. हे फक्त एक साधं डेटिंग गाईड नव्हतं, तर इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळातली एक संपूर्ण विचारप्रणाली होती. चला तर मग जाणून घेऊया की यात असं काय होतं जे आजही चर्चेचा विषय ठरतंय. तर मग ह्या पुस्तकाचा मूळ दावा काय आहे? तो असा की यश हे काही नशिबाचा खेळ नाहीये, तर ते एका विशिष्ट सिस्टीमवर अवलंबून आहे. एक असं तंत्र जे कोणीही सहज शिकू शकतं. या पुस्तकाचा सगळा पाया नैसर्गिक आदिम पुरुष मानसिकता या एका संकल्पनेवर उभा आहे. म्हणजे काय? तर लेखकाच्या मते प्रत्येक पुरुषाच्या आत एक नैसर्गिक शक्ती दडलेली आहे आणि तिला जागं करणं हेच आकर्षणाचं खरं रहस्य आहे. आणि इथेच या पुस्तकाचा सगळ्यात मोठा दावा येतो. जसं इथे म्हटलंय, लेखकाचं म्हणणं आहे की समाजाने पुरुषांचं अक्षरशः ब्रेन वॉशिंग केलंय आणि त्यांना त्यांच्या खऱ्या आदिम स्वभावापासून खूप दूर नेलंय. मग या ब्रेन वॉशिंगवर उपाय काय? लेखकाच्या मते याचं उत्तर आहे द मॅन बनण्यात. आणि हेच या पुस्तकाचं अंतिम ध्येय आहे. तर हा द मॅन नक्की आहे तरी कोण? पुस्तकाच्या भाषेत सांगायचं झालं तर तो पुरुषत्वाचा एक आदर्श नमुना आहे. आत्मविश्वासाने आणि वर्चस्वाने अगदी परिपूर्ण. बरं, मग या आदर्श पुरुषाचे गुणधर्म तरी काय आहेत? तर ते म्हणजे सत्ता, नियंत्रण आणि महत्त्वाचं म्हणजे भावनिकदृष्ट्या पूर्णपणे अलिप्त राहणं. पुस्तकानुसार हेच ते गुण आहेत जे एका पुरुषाला नैसर्गिकरित्या आकर्षक बनवतात. आता हे वाक्य बघा, तुम्ही स्त्रीसोबत वर्चस्ववादी असलेच पाहिजे, पहिल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत. यापेक्षा थेट आदेश या पुस्तकात शोधूनही सापडणार नाही. यावरूनच आपल्याला या विचारसरणीची तीव्रता लक्षात येते. आता बघा, एका बाजूला जर द मॅन असेल तर त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला कोण आहे? तो आहे नाईस गाय किंवा आपला चांगला मुलगा. आणि लेखकाच्या मते तोच यशाच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. पण चांगला मुलगा असण्यात नेमकी अडचण तरी काय आहे? तर लेखकाच्या मते स्त्रिया चांगुलपणाला थेट कमकुवतपणा आणि शक्तिहीनतेशी जोडतात. आता जरा हा तक्ता बघा. फरक अगदी डोळ्यात भरण्यासारखा आहे, नाही का? एका बाजूला आहे द मॅन, जो आहे वर्चस्ववादी, आणि दुसऱ्या बाजूला आहे चांगला मुलगा, जो आहे नम्र. एकाचा दर्जा श्रेष्ठ तर दुसऱ्याचा कनिष्ठ. लेखकाच्या मते हाच तो फरक आहे ज्यामुळे एकाला यश मिळतं आणि दुसऱ्याला फक्त नकार. आणि लेखकाचा निष्कर्ष तर अगदी स्पष्ट आहे. स्त्रिया चांगल्या मुलांपासून दूर पळतात आणि ते म्हणतात की ही अतिशयोक्ती नाही. त्यांच्या मते हे एक नैसर्गिक सत्य आहे. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया की ही विचारसरणी प्रत्यक्षात कशी वापरायची, कारण पुस्तकात काही खास डावपेच आणि पद्धती सुद्धा सांगितल्या आहेत. आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. लेखक सर्वात आधी काही गोष्टी विसरायला सांगतात. पैसा, देखणेपणा इतकंच नाही तर चांगला संवाद यांसारख्या गोष्टींनाही ते भयानक सल्ला म्हणतात, जे आजच्या काळात आपल्याला थोडं विचित्र वाटू शकतं. आणि इथे आपल्याला ह्या पुस्तकाचा तो नियमबद्ध स्वभाव दिसतो. म्हणजे संपर्क कसा साधायचा याच्या अगदी ठरवून दिलेल्या पायऱ्या आहेत. आधी नजर मिळवा, मग आत्मविश्वासाने बोला आणि शेवटी संपर्क मिळून निघून जा. सगळं काही एका फॉर्म्युलासारखं, नाही का? आणि त्या खेळकर संवादाचं हे एक उत्तम उदाहरण. जरा कल्पना करा, कुणी कौतुक केल्यावर असं उत्तर देणं. हेच ते गर्विष्ठ आणि वर्चस्ववादी वागणं आहे ज्याबद्दल लेखक सातत्याने बोलत आहेत. तर आता आपण या संपूर्ण मार्गदर्शकाच्या मुख्य विचारधारेचा एक सारांश पाहूया आणि त्याच्या प्रभावावर थोडा विचार करूया. थोडक्यात सांगायचं तर या पुस्तकाचा सार काय आहे, तर तो असा आहे की स्त्रीचं आकर्षण ही एक नैसर्गिक आदिम प्रतिक्रिया आहे, जी एका विशिष्ट प्रकारच्या पुरुषत्वाच्या प्रदर्शनाने आपोआप मिळते. जणू काही हे एक विज्ञानाचं समीकरणच आहे. आणि जाता जाता हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात इतक्या प्रसिद्ध झालेल्या ह्या आदिम कल्पनांचा आजच्या आपल्या आधुनिक डेटिंगच्या जगावर नेमका किती आणि कसा प्रभाव पडला असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?